भारतीय लोकशाहीला समृद्ध करण्यासाठी देशातील सर्व निवडणुका ईव्हीएम मशीनवर न घेता केवळ बॅलेट पेपरवर घ्याव्या या प्रमुख मागणीसाठी पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले यांच्या नेतृत्वाखाली 1 मार्च 2024 रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर निदर्शने व धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली। आगामी सर्व निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनवर कायमस्वरूपी बंदी घालून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी भारताचे राष्ट्रपती, केंद्रीय निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्यपाल व महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती। त्यानुसार आज आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी ज्योती झरेकर, प्रदेश संघटक मीराताई वावर, प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी अरुण मेंढे, प्रदेश उपाध्यक्ष जयसिंग कांबळे, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य जोशना मंत्री, पालघर जिल्हा अध्यक्ष श्रीमती प्रेरणा दीपंकर, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत कुंबळे, निखिल झरेकर आदी सहभागी झाले होते। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।